नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनल मध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सरासरी कशी काढायची असते। ॲव्हरेज, सरासरी म्हणजेच ॲव्हरेज। तर बघा, याच्या अगोदर आपला हा सुद्धा व्हिडिओ आहे, तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एकदम सिंपल एक्झाम्पल तुम्हाला घेतलेले आहेत। आता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ॲव्हरेजची आणखी काही एक्झाम्पल पाहणार आहोत। जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की सरासरीवर कोणतंही एक्झाम्पल येऊ दे ते आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं असतं। चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, आता आपण क्वेश्चन घेऊया। जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की पहिल्या 9 संख्यांची सरासरी किती, पहिल्या 9 क्रमवार संख्यांची सरासरी किती, जर तुम्हाला असा क्वेश्चन आला तर त्याचं उत्तर आपण कसं लिहायचं तुम्हाला सांगणार आहे मी। जर तुम्हाला असा प्रश्न आला, पहिल्या 9 समसंख्यांची सरासरी किती, समसंख्यांची सरासरी किती, सरासरी किती। तर बघा, मग तुम्हाला या प्रकारचा कोणताही क्वेश्चन येऊ दे, एकूण टोटल 5 संख्यांचा येऊ दे, 10 संख्यांचा येऊ दे, 12 संख्यांचा येऊ दे, मग तिथे कोणताही तुम्हाला प्रश्न येऊ दे, तर तुम्ही इथं हीच ट्रिक उपयोगी तुम्हाला पडणार आहे। जी तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक तुम्हाला कुठल्याही पुस्तकात वगैरे नाहीये, तर तुम्हाला त्या ट्रिकचा उपयोग खरोखर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये होऊ शकतो। बघा, पहिल्या 9 समसंख्यांची सरासरी किती, लक्षात ठेवायचं फक्त एकच, जेवढ्या संख्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये फक्त +1 करायचं। जेवढ्या संख्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये फक्त +1 करायचं, इज इक्वल टू लिहायचं, ही तुमची आलेली आहे सरासरी, ही तुमची आलेली आहे सरासरी। एकदम सोपी ट्रिक आहे। तर बघा, आता आपलं हेच उत्तर आहे का आपण पडताळून सुद्धा बघू शकतो। आपण काय करूया, पहिल्या 9 संख्या ज्या आहेत त्या क्रमाने लिहून काढूया। बघा, समसंख्या आपल्याला ह्याच्यात 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18। आता या संख्या 9 आहेत का बघू आपण। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्या काय झाल्या, पहिल्या 9 समसंख्या झाल्या। आता आपण पडताळा करून बघायचं आपल्याला की उत्तर आपलं 10 येते का। मग तुम्हाला मगाशी मी काय सांगितलं होतं, निम्म्या आपण संख्या करायच्या, उजव्या साईडला आपण संख्या निम्म्या ठेवायच्या आणि डाव्या साईडला संख्या निम्म्या ठेवायच्या। इकडे बघा, या 4 संख्यांचे आपण गट करू आणि इकडे या 4 संख्यांचे आपण गट करू, तर सेंटरला 10 आहे, मग 10च आपली सरासरी आहे। तुम्हाला मी आणखीन एक मेथड सांगितली होती, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या इज इक्वल टू 20 झाले आणि या 20 ला 2 ने काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे। हे सगळं मी तुम्हाला पहिल्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे आपला ॲव्हरेजचा जो भाग 1 व्हिडिओ आहे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की सरासरी नेमकी कशी काढायची आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्हाला सरासरी कशी काढायची आहे याची बेसिक माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळू शकते। मग आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने 20 ला भाग द्यायचा आहे, बेन 10 20 आणि आपलं उत्तर आहे 10। तर बघा, सरासरी काढताना काय करायचं असतं की आता इथं आपल्याला पहिल्या 9 संख्या सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या संख्या आपण लिहिल्या, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला समान गट करायचे। जी संख्या सेंटरला उरते तो आपला काय असतो, ॲव्हरेज, ती आपली सरासरी असते। आणि तुम्हाला मी सोपी पद्धत काय सांगितली होती, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची तुम्ही ऍडिशन करा आणि त्या ऍडिशनला तुम्ही 2 ने भाग द्या, म्हणजे तुम्हाला सरासरी नक्कीच मिळू शकते। तर आता आपण पहिले एक्झाम्पल बघितलेलं आहे, आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया। तर बघा, जर तुम्हाला असा प्रश्न आला, पहिल्या 25 समसंख्यांची सरासरी, समसंख्यांची सरासरी किती, जर तुम्हाला असा प्रश्न आला तर बघा, आता आपण काय करतो की सगळ्या 25 संख्या आपण लिहू तर शकत नाही, म्हणजे त्यामध्ये आपला खूप वेळ वाया जाऊ शकतो। त्या सगळ्या संख्या 25 समसंख्या लिहायच्या म्हटलं तर आपला त्यामध्ये खूप वेळ वाया जातो। त्यामुळे तुम्हाला मी एकदम सोपी ट्रिक सांगितलेली आहे। जेव्हा तुम्हाला समसंख्यांची सरासरी विचारलेली असते तेव्हा ती संख्या लिहायची, त्यामध्ये +1 करायचं आणि जे उत्तर येतं
ती असते सरासरी. ती असते आपली सरासरी. यामध्ये तुम्हाला काही संख्या वगैरे लिहित बसायची गरज नाही. तर तुम्हाला एकदम सोपी ट्रिक मी सांगितलेली आहे आणि तुम्ही या ट्रिकचा उपयोग नक्कीच करू शकता. बघा, आता आपण मगापासून जी एक्झाम्पल बघितली ती आपण समसंख्यांची बघितली. बघा, जेव्हा समसंख्यांची सरासरी काढायची असते तेव्हा त्या संख्येमध्ये फक्त +1 करायचं आणि आपले जे आन्सर ते आपली सरासरी असते. पण आता आपण पाहणार आहोत की विषम संख्यांची सरासरी कशी काढायची आणि विषम संख्यांची सरासरी काढताना थोडीशी वेगळी मेथड आहे. म्हणजे तिथं आपल्याला काही करायची गरजच नाहीये, तिथं आपोआप तुमचं उत्तर तुम्हाला सापडणार आहे. तर बघा, आपण एक्झाम्पल घेऊया. पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी. विषम संख्यांची सरासरी. विषम संख्यांची सरासरी. पण जर तुम्हाला असा प्रश्न आला की पहिल्या जेव्हा शब्द प्रयोग होतो तेव्हाच इथं ही ट्रिक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी किती? जर तुम्हाला असा क्वेश्चन आला तर एकदम सोपी तुम्हाला ट्रिक आहे. जी संख्या सांगितलेली आहे तेच तुमचे आन्सर असतं. हे झालं विषम संख्यांच्या बाबतीत. जी संख्या दिलेली असते त्यामध्ये तुम्हाला काही ऍड करायची गरज नाही. जी संख्या दिलेली असते तीच तुमची सरासरी असते. जर तुम्हाला हे पडताळून पाहायचं असेल तर आपण बघू शकतो. पहिल्या 5 विषम संख्या 1, 3, 5, 7 आणि 9. तर यामध्ये आपण काय करायचं आहे, शेवटच्या 2 संख्या, पहिल्या 2 संख्या यांचे आपण गट केले. जी सेंटरला संख्या असते तीच असते आपली सरासरी. तीच असते आपली सरासरी. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये सुद्धा, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या ही दुसरी ट्रिक आहे आपली. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या 10 येते वरचं उत्तर. याला 2 ने भागायचं. बे एकी बे, बे पंचे 10, म्हणजे सगळ्या ठिकाणी आपलं उत्तर 5च आलेलं आहे. हे झालं विषम संख्यांच्या बाबतीत. तर बघा, जर तुम्हाला असा प्रश्न आला की पहिल्या 7 विषम संख्यांची सरासरी, तर इथं पण आपल्याला जी संख्या दिलेली आहे तेच आपलं आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला एकदम सोपी ट्रिक मी सांगितलेली आहे आणि खरोखर तुम्हाला ती ट्रिक आवडलीच असेल. जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. कारण आपल्याला जर तुम्ही लाईक केलं, जर तुम्ही कमेंट केली तर थोडं आम्हाला सुद्धा बरं वाटतं. आम्हाला सुद्धा व्हिडिओ करण्यासाठी खरंच खूप हुरूप येतो. आणि खरोखर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करून टाका व्हिडिओला. तर बघा, आता आपला प्रश्न काय आहे, आता आपण हा लास्ट क्वेश्चन घेतो यामधला. आपला प्रश्न काय आहे बघा, 5 सम संख्यांची सरासरी 28 आहे. प्रत्येक संख्यांना 4 ने भागल्यास येणाऱ्या भागाकाराची सरासरी किती? तर बघा, आता तुम्हाला यामध्ये मी ट्रिकनेही सांगणार आहे आणि याची प्रॅक्टिकल जी मेथड आहे तर तुम्हाला त्याप्रमाणे सुद्धा सांगणार आहे. फक्त ट्रिकने सुद्धा शिकून म्हणजे उपयोग नाहीये मित्रांनो. कारण आपल्याला प्रॅक्टिकल सुद्धा मेथड आपल्याला शिकणं खूप महत्वाचं आहे. कारण त्याचं बेसिक आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. फक्त ट्रिकने आपल्याला आलं म्हणजे सगळं आलं असं नाही. त्याचं आपल्याला मूळ प्रॅक्टिकल जे आहे ते आपल्याला मूळ माहीत असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला यामध्ये मी 2 मेथड सांगणार आहे. तर बघा, इथं काय सांगितलेलं आहे तुम्हाला की 5 सम संख्यांची सरासरी 28 आहे. तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला मी अगोदर ट्रिकने सांगते. 28 अगोदर लिहायचं आणि या 28 ला काय सांगितलेलं आहे, प्रत्येक संख्यांना 4 ने भागल्यास येणाऱ्या भागाकाराची सरासरी किती? जी तुम्हाला सरासरी दिलेली आहे त्या सरासरीला तुम्ही 4 ने भागलं तर तुमचं उत्तर पटकन येऊ शकतं. ही आहे आपली ट्रिक. 4 एके 4, 4 सत्ते 28. उत्तर आलेलं आहे 7. सरासरी आलेली आहे 7. तर एका सेकंदामध्ये आपण काढलं. ट्रिकने कसं काढायचं असतं, पण जर तुम्हाला याच्या मुळापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला याची प्रॅक्टिकल मेथड जाणून घ्यायची असेल, तुम्हाला याच्या मूळ बेसिक पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला मी याची पुढची पण पद्धत सांगणार आहे. हे झालं ट्रिकने. आता बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, 5 सम संख्यांची सरासरी 28 आहे. 28 आपल्याला सेंटरला लिहावं लागेल, कारण सरासरी कुठे असते, सेंटरला असते. मग 5 सम संख्या आहेत. किती आहेत? 5 सम संख्या.
म्हणजे उजव्या साईडला 2 लिहाव्या लागतील, डाव्या साईडला 2 लिहाव्या लागतील. समसंख्या 28 नंतर समसंख्या कोणती आहे? 30 आहे. 30 नंतर कोणती आहे? 32 आहे. इकडं पण सेम तसंच आपल्याला करायचंय. 28च्या अगोदर संख्या कोणती आहे? सम 26 आहे. 26च्या अगोदर 24 आहे. मग आपल्याला काय सांगितलं? सरासरी तर 28 आपली आहे, पण या प्रत्येक संख्यांना जर तुम्ही 4ने भागलं, तर तुमची सरासरी किती येणार आहे? त्या भागाकाराची सरासरी किती येणार आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. मग याच्या आपल्याला मुळापर्यंत पोहोचायचं आहे. याचा आपल्याला बेसिक जाणून घ्यायचं आहे. बघा, आता आपण 4ने प्रत्येक संख्यांना भागालू. 4 एके 4, 4 सख्ख 24, 4 एके 4. आता 4च्या पाठामध्ये काही 26 नाहीये, मग आपण करू 4 सख्ख 24, 2 उरले. इथं आपण पॉइंट घेऊ शकतो. पॉइंटच्या बदल्यामध्ये 2 वर आपण 0 घेऊ शकतो आणि 4 पंचे 20. हे याचं उत्तर आलं. 4 एके 4, 4 सत्ते 28. याला काही सहज भाग गेला. आता 30 बघा, 4 एके 4, 4 सत्ते 28. पुन्हा इथं 2 राहिले, मग 2ला काही 4ने भाग जात नाही. इथं पुन्हा आपण पॉइंट घेऊ शकतो. पॉइंटच्या बदल्यामध्ये आपण 0 घेऊ शकतो आणि पुन्हा 4 पंचे 20. याचं उत्तर आलं 7.5. आता 4 एके 4, 4 आठे 32. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? भागाकाराची सरासरी किती? मग भागाकारामध्ये सुद्धा आपल्याला हे 2 गट करायचे आणि हे 2 गट करायचे. जो सेंटरला आहे ती असते आपली सरासरी. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 7. मग आपण मगाशी जे ट्रिकनं उत्तर काढलं ते उत्तर आपण एका सेकंदामध्ये काढलं. परंतु तुम्हाला दोन्ही मेथड शिकायला पाहिजे. तुम्हाला ही प्रॅक्टिकल जी मेथड आहे ही पण तुम्हाला यायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला मी ह्या मेथडने सुद्धा सांगितलं, तुम्ही ही पण मेथड शिकून घ्या. पण जेव्हा तुम्हाला एक्झामला असा क्वेश्चन येतो तेव्हा तुम्हाला हे सगळं करायची काही गरज नाही. तुम्हाला फक्त या 28ला 4ने भागायचं आहे आणि 4 सत्ते 28, 7 तुमचं उत्तर येणार आहे. एका सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता. तुम्हाला हे सगळं लिहायची काही गरज नाही. पण तुम्ही दोन्ही मेथड शिकून घ्या. तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर अशा प्रकारे बघा, आपण या व्हिडिओमध्ये अशी काही सरासरीचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगत चला की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.